डेडिकेट केलेला आहे। अमित ढवळे आणि प्रदीप झरे यांना आपण पुढील वाटचालीसाठी देऊया पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा। मॅचची सुरुवात स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये येते। यश आणि त्यांच्या सोबतीला केतन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती। जांभळमोरे या टीम कडून लीड गोलंदाज म्हणून षटक क्रमांक 1 मध्ये यश येत आहेत। चला दोन्ही संघ मित्रांनो वेळ आता घेऊ नका, सामना पण सुरू करा। केतन शेडगे यश शेडगे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्ग वरतून यश जांभळे पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर हा डॉट आलेला आहे। सुरुवातच या मॅचची डॉट बॉलने केली आहे। गोलंदाजी करताना यश जांभळे अनेक वेगवान गोलंदाज आहेत आणि पहिला बॉल डॉट टाकतायत। टीम जांभळमोरे या टीमसाठी एका बाजूला बॅटिंग मध्ये यश शेडगे, एका बाजूला केतन शेडगे। बॉलर तयार, आपटलेला बॉल, बॅटचा फेस लवकर क्लोज करून बसले। टप्पा पडल्यानंतर बॉल अंगाला भेटला। रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहू शकता, वेळेची अचूकता साधता आली नाही। विनायक पाटील टेक्निकल ऑपरेटर म्हणून काम करतायत। झी क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे आणि आजच्या दिवसामध्ये क्रिक लाईव्ह त्यांची संपूर्ण अनुभवी टीम या स्पर्धेशी जोडली गेलेली आहे। या बॉलच्या पाठीमागे पुन्हा डॉट येतोय, 2 बॉलचा केस झालाय। बॉल क्रमांक 3, आपटला बॉल, वळवण्याचा प्रयत्न केलाय, बॅकअप नाहीये, नो बॉल आणि चक्क गोलंदाज म्हणून या ठिकाणी गोलंदाज आढळलेले आहेत। पॅनल्टीच्या 3, नोची 1, 4 आणि या बॉलवरती आलेला चौकार, अशा 8 धावा या बॉलच्या पाठीमागे अंबानी टीमला प्राप्त होतील। तब्बल 8 धावा या बॉलच्या पाठीमागे अंबानी टीमला मिळतील। यश जांभळे यांना गोलंदाजी करताना थांबवलेला आहे। चला घाई करा, चला घाई करा। टीम जांभळमुळे आपल्याला विनंती आहे, प्रेम जांभळे उर्वरित बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत। सुरुवात चांगली केली होती गोलंदाजी करताना यश जांभळे यांनी, परंतु पंचांनी नो बॉल या अगोदरचा दिला आणि यश जांभळे चक्क गोलंदाज म्हणून आढळले। प्रेम जांभळे त्यांचे उर्वरित बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये यश शेडगे 4 वरती बॅटिंग करत आहेत। सोबतीला केतन शेडगे अंबानी गावची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे। मित्रांनो, एका षटकासाठी 5 मिनिटं आहेत। 3 षटकं जर आपण 15 मिनिटांमध्ये हाताळली नाहीत तर एक खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल। ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, आई बॉल टप्पा पडल्यानंतर अंगाला भेटतोय। प्रेम जांभळे यांनी सुरुवात दमदार केली की युवा खेळाडूचा हा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा बॉल टप्पा पडल्यानंतर निश्चित जाऊन अंगाला भेटतोय। उसळीचा योग्य अंदाज फलंदाज बॅटिंग करताना बांधू शकले नाही यश शेडगे आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉल अंगाला भेटतोय। यश चांगला बॉल टाकतायत, पुन्हा तयार। प्रेम माफ करा, आता भिरकवलाय, खेळाडू जातील का, बॉलचा पाठमोरा करतील का, एक टप्पा घेत बॉलला अडवण्याचा प्रयत्न केलाय, दुसरीचाही प्रयत्न चालवला गेलाय। बघता बघता या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा इथे प्राप्त होत आहेत। बॅटिंग करताना टीम अंबानीला धावसंख्या 10, 4 बॉलचा खेळ संपलेला आहे, 2 बॉलचा खेळ बाकी। प्रेम जांभळे एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती, एका बाजूला यश शेडगे डावकुरे हाताचे खेळाडू आहेत, स्ट्रायकर एंडला प्रतिभा आहे। दोन्ही खेळाडू डावकुरे हाताचे एकमेकांसमोर, शरीरापासून फार बाहेर टाकला, पंचाने सांगितलं की बॉल पुन्हा टाकावा लागेल, वाईट। प्रेम जांभळे पुन्हा तयार होतील गोलंदाजी मार्कवरती, अजून त्यांना 2 बॉल टाकायचे आहेत। हाई बॉल शरीरापासून दूर ठेवलेला आहे, पंचाने सांगितलं की हाई बॉल खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल। म्हणजे कुठेतरी गोलंदाजी करताना प्रेम जांभळे यांना दिशेवरती नियंत्रण आणावं लागेल आणि जीवन असो किंवा क्रिकेट, दिशेला फार मोठं महत्व आहे।
प्रेम पुन्हा तयार, प्रेम जांभळे एका युवा खेळाडूला पॉवर प्लेचे उर्वरित बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती बोलवलंय. फुल टॉस बॉल, फटका फसलाय, खेळाडू बॉलच्या खाली येत आहेत. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न फसलाय आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे धाव प्राप्त होते टीम अंबानीला. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. निश्चित प्रेम जांभळे यांनी संघाला संधी निर्माण करून दिली होती. त्या संधीचं सोनं क्षेत्ररक्षकांना करता आलं नाही. 3 खेळाडू धावत आले परंतु एकाही खेळाडूला झेलच्या खाली येता आलं नाही. ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न परंतु या वेळेला आता प्रेम जांभळे यांनी डॉट टाकलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 14. प्रेम जांभळे यांचा शेवटचा बॉल. टप्पा पडल्यानंतर पहा खेळण्याचा प्रयत्न, खाली राहिला बॉल, बॅट वरतून आली, चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे. धावसंख्या धावफलकावरती 14 आहे. युवा खेळाडू म्हटलं की युवा खेळाडूंना बरेचशा अनुभव येणं बाकी असतं परंतु या ज्या काही गोष्टी असतात ना या युवा खेळाडूंमध्ये कडकपणा आणतात. चहा असो किंवा आयुष्य असं म्हणतात की चटके सोसल्याशिवाय कडकपणा येत नाही. त्यामुळे या ज्या काही गोष्टी असतात ना त्या या खेळाडूंना परिपक्व बनवतात. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हेच खेळाडू तुम्हाला परिपक्व खेळाडू म्हणून पाहायला मिळतील. बऱ्याचशा संघांमध्ये युवा खेळाडू आहेत आणि बऱ्याचशा संघांनी युवा खेळाडूंना प्रमोट केलेलं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही युवा खेळाडूंना संधी देणार नाही तोपर्यंत त्यांचं मनोबल वाढणार नाही, त्यांना अनुभव येणार नाही आणि तोच प्रयत्न बऱ्याचशा संघांनी हंगामाला केलेला आहे. बऱ्याचशा संघांनी युवा खेळाडूंना प्रमोट केलेला आहे. ओव्हर नंबर आता 2 साठी गोलंदाजी मार्कवरती राहुल शेलार ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहेत. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसली आहे. यश शेडगे यांनी सर्व बॉल पहिल्या ओव्हर मध्ये फेस केले. त्यानंतर आता पहिल्यांदा केतन शेडगे स्ट्राईक वरती येत आहेत. अंबानी गावचे आक्रमक फलंदाज. चला घाई करा, एका षटकासाठी 5 मिनिटं आहेत. जर आपण 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळली नाहीत तर एक खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये. याची आपण नोंद घ्या कारण पहिल्या ओव्हरसाठी वेळ गेलेला आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. राहुल शेलार यांनी हा बॉल थोडासा वेगाने टाकला, शरीरापासून दूर ठेवला, डॉट आलाय. कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. जांभळ मोर या टीमने दोन्ही वेळेला जर तुम्ही पाहिलं नंतर सुरुवात दोन्ही ओव्हरची डॉट बॉलने केलेली आहे. केतन शेडगे तयार. कट करण्याचा प्रयत्न, क्रीजचा वापर केलाय. एक पाय क्रीजच्या खोलामध्ये रोवला, एक पाय पुढे काढला होता परंतु डॉट आलाय. लागोपाठचे 2 बॉल डॉट, 4 बॉलचा खेळ बाकी. प्रेशर थोडासा तर वाढतोय. ऑन साइडला वळवलाय, खेळाडू बॉलच्या खाली, लांबी पडली कमी आणि फलंदाज केतन शेडगे यांना जावं लागेल माघारी. धक्का क्रमांक पहिला टीम अंबानीला. फटका खेळला परंतु फटक्यामध्ये पूर्णत्व नव्हतं, लांबी कमी पडली आणि माघारी जावं लागतंय. एखादा फटका जर तुम्ही मोठा खेळताना तर त्याच्यामध्ये पूर्णत्व असलं पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये कुलदीप शेडगे बॅटिंग साठी येत आहेत. क्षमता आहे कुलदीप शेडगे यांच्याकडे परंतु आज त्या क्षमतेने खेळावं लागेल कारण संघाने झटपट एक गडी गमावलेला आहे. धावसंख्या 14. राहुल शेलार यांनी येऊन चांगलं काम केलं. 3 बॉल टाकले, एकच धाव आतापर्यंत खर्च, एकही धाव खर्च केली नाहीये, एक गडी गारद केलाय. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, स्वतः विकेट किपर बॉलच्या पाठीमागे धावतायत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेला आणि सहजरित्या या दोन्ही फलंदाजांनी या धावा पूर्ण केल्या. सध्याच्या घडीला अंबानी टीमला पार्टनरशिप हवी आहे आणि त्या दिशेने आता ही जोडी वाटचाल करते. पहिली विकेट राहुल शेलार यांनी संघाला प्राप्त करून दिली. आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी, काटकसरीचं षटक त्यांनी आतापर्यंत हाताळलेलं आहे. वाढलेला वेग कमी केला, संघाला विकेट मिळवून दिली. एका बाजूला आता पुन्हा एकदा धावसंख्येचा वेग कशा प्रकारे वाढवता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. कुलदीप यांच्यासाठी असणारा हा बॉल, पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, बॅकअप नाहीये, क्षेत्ररक्षक फार दूर वरतून येतील. आता फलंदाज धावा किती धावून काढतील तर 2 धावा सहजरित्या अगदी आरामात धावून काढलेल्या आहेत. धावसंख्या 18, एक गडी बाद. आता इथून पुढे एका बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 2 चा. कुलदीप किती वरती बॅटिंग करतायत तर 4 वरती आणि यश शेडगे हे 8 वरती बॅटिंग करत आहेत. शेवटचा बॉल षटकातला. 4 षटकांची मॅच आहे, थोडीशी घाई करूया.
शफल झाले, मनसुबे उधळून लावले राहुल शेलारने या बॉलच्या पाठीमागे. म्हणजे कुठेतरी यश शेडगेंचा प्रयत्न हाच होता की फाईन लेग, लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग हे जे काही क्षेत्र खाली आहे ना इकडे फटका खेळायचा होता, परंतु मनसुबे उधळून लावले, डावपेच उधळून लावले, डॉट आला, 2 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करताना अंबानी या टीमने बनवलेल्या आहे धावा तब्बल आतापर्यंत 18. एक गडी बाद. चला घाई करा. आता ओव्हर नंबर 3. प्रणय शेलार ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती येत आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशा प्रकारची आहे त्याची एकदा आपण चर्चा निश्चित करूया ओव्हर नंबर 3 साठी. परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये यश शेडगे डावखुर आताचे फलंदाज आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मिड विकेटला खेळाडू, सी कॉर्नर थोडासा वाईडिश आहे, लॉंग ऑनला एक खेळाडू आहे तैनात, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आणि डीप कव्हर हे 30 यार्ड वर्तुळाबाहेरील बॅकअप आहे ज्याची आपण चर्चा करत आहोत. सर्कलमध्ये मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, शॉर्ट मिड विकेट आणि फ्लाय स्लीपला एक खेळाडू, एक विकेट कीपर. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. बॉलर तयार, एक युवा खेळाडू, चांगला बॉल या युवा खेळाडूने टाकलाय आणि या युवा खेळाडूने चमक दाखवली आहे. नाव आहे प्रणय शेलार. या युवा खेळाडूचा हा बॉल यश शेडगे सारख्या आक्रमक फलंदाजाला इथे बांधून ठेवलं या बॉलने. डॉट आलाय. प्रणय शेलार पुन्हा तयार. हा बॉल आता वळवलाय, मिळाला मोका आणि दिला ठोका. या बॉल वरती सरळ 6 धावांचा फार वेळ होता यश शेडगे यांना या बॉलला खेळण्यासाठी, कारण प्रणय शेलारने हा बॉल आपटला होता आणि त्यानंतर सहजरित्या या बॉलला पुल केलं. पुल पॉवरफुलच होता आणि तो फटका गेला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. म्हणजे कुठेतरी या गोष्टी प्रणय शेलारांना टाळाव्या लागतील. आता एक चांगलं आक्रमक रूप धारण केलेलं आहे बॅटिंग मध्ये यश शेडगे. अंबानी. याही बॉलला वेळ होता परंतु लांबी कमी पडली खेळाडू बॉलच्या खाली आणि इथे यश शेडगे जातील माघारी. प्रणय शेलार यांनी संघासाठी विकेट टिपली आहे. या अगोदर षटकार मारला होता यश शेडगे यांनी आणि त्यांनाच माघारी पाठवण्यामध्ये आता प्रणय शेलार यांना यश आलंय. वयाचे फक्त आकडे असतात, बाकी खेळ तुमच्या कौशल्याचा असतो, त्यामुळे क्रिकेटमध्ये वयाला महत्व नाही. 24 वरती 2. विवेक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. प्रणय शेलार गोलंदाजीमध्ये 3 बॉल टाकले, 6 खर्च केलेले आहेत, 1 गडी गारद केलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चला थोडीशी घाई करा, दोन्ही संघांना विनंती करूया. 24 धावा. प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे की जर या सरासरीने अंबानीने धावा बनवल्या तर हा संघ 39 पर्यंत मजल मारेल. छोट्या उसळीचा बॉल मिड विकेटला, खेळाडू बॉलच्या खाली, आणखीन एक फलंदाज माघारी. प्रणय शेलार यांनी 2 फलंदाजांना 2 बॉलच्या पाठीमागे माघारी पाठवलंय. राऊंड द विकेट आले आणि पहा लेंथ बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवू शकले नाही आणि सीमारेषेलगत चांगला झेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती प्रणय शेलार हा युवा खेळाडू आलाय. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक होऊ शकलेली नाहीये. ती हॅट्रिक आता जांभळमुरे गावाकडून येणार का? प्रणय शेलार तो कारनामा करणार का? आज प्रणय शेलारला आपल्या नावाचं वलय या सातारा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती निर्माण करण्याची संधी आलेली आहे. जागोपाठचे 2 फलंदाज माघारी पाठवले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रणय शेलार साठी, परंतु हॅट्रिकचा बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधव. मधल्या फळीमध्ये साहिल जाधव बॅटिंग करू शकतात, क्षमता आहे, वेळेप्रसंगी मोठे फटके खेळू शकतात आणि आज संघासाठी ती बॅटिंग करावी लागेल. आपटलेला बॉल हवेत आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग बॉलच्या खाली आणि इथे पहा हॅट्रिकने हुलकावणी दिली. परंतु मित्रांनो प्रणय शेलारची गोलंदाजी आवडली असेल ना तर या बारक्याची गोलंदाजी एकदा जोरदार टाळ्या. परंतु या युवा खेळाडूने प्रभावित केलंय. काय गोलंदाजी केली आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, डॉट आलाय. याही बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळत नाहीये. षटकार खर्च करून प्रणय शेलारने अवघ्या 7 धावा खर्च केल्या. 2 फलंदाज माघारी पाठवले.
अंबानी टीमने सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये दमदार केली. आता अंबानी संघ जाऊन पोहोचलाय 25 वरती. कुलदीप आणि साहिलकडे प्रतिभा आहे आणि आज या इथून पुढे अंतिम षटकामध्ये या जोडीला चांगली बॅटिंग करावी लागेल. कमीत कमी बॅटिंग करत असताना 45-50 प्लस ही धावसंख्या जी आहे ना ती आव्हानात्मक आहे. चला घाई करा दोन्ही संघ, आपण वेळ घेऊ नका. जांभळमुरे टीम, तुम्हाला एक खेळाडू आत घ्यावा लागेल. जर आपण षटक लगेच सुरू केलं नाही तर तोही टाइम तुमचा नोंद केला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. त्यामुळे तुम्ही षटक क्रमांक 4 हे लवकर प्रगतीपथावरती आणा, कारण पहिल्या षटकासाठी तुम्ही जास्तीचा वेळ घेतलेला आहे. गोलंदाजी मार्गवरती संकेत येत आहेत, परंतु एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधव, कुलदीप, स्ट्राईक रेंजला फलंदाज साहिल जाधव तयार होतील. बॅटिंग करत असताना एक वरती बॅटिंग करतायत. कुलदीप यांनी बराचसा वेळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलाय. बॉलर तयार, वेळेची अचूकता नाहीये, परंतु जमेची बाजू आता अंबानीसाठी कुलदीप स्ट्राईक वरती आहेत. कुलदीप यांच्याकडे कौशल्य चांगलं आहे बॅटिंगचं, परंतु आता त्या कौशल्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल, कारण संघासाठी इथून पुढे आता धाबा कुटाव्या लागतील. पहिल्या डावामध्ये जे काही करायचं आहे ते उर्वरित बॉलमध्ये आता टीम अंबानीला करावं लागेल. कुलदीप तयार आणि अंबानी टीमला देखील कुलदीप यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आज असतील. छोट्या उसळीचा बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पुन्हा एकदा यावेळेला मिड विकेट क्लिअर करू शकले नाही. आणखीन एक फलंदाज आणि कुलदीप मोठी विकेट. आज कुलदीप नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाही. ज्या प्रकारची नावलौकिकता आहे त्या प्रकारचा खेळ अंबानी टीमसाठी आज करू शकले नाहीत. विकेटचं पतन होत आहे. आता इथून पुढे उर्वरित काहीच बॉल बाकी असतील. इथून पुढे घ्यावी लागेल शेवटच्या काही बॉलची जबाबदारी, बनवावी लागेल एक चांगली साजेदारी. आता इथून पुढे हवी आहे एक मोठी भागीदारी. या शेवटच्या काही बॉलमध्ये जेवढी मोठी भागीदारी बनवता येतील तेवढी ही भागीदारी बनवावी लागेल. फलंदाजांना किरण मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय ना आता याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी धावा किती बनवताय याला महत्व आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव येते. धावगती वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रयत्नांना यश मिळेल का हे पाहावं लागेल. अंबानी टीम आता धावांसाठी झगडते. ज्या संघाने अगदी पहिल्या ओव्हरमध्ये सहजरित्या धावा कुठल्या होत्या ना त्या संघाला आता धावांसाठी झगडावं लागतंय, लढावं लागतंय, झुंजावं लागतंय, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. स्ट्रायकर एंडला साहिल जाधव, खोल टप्प्याचा बॉल. अंतिम षटकामध्ये तुम्हाला यॉर्करचे बरेचसे वार पाहायला मिळतात आणि तोच बॉल इथे टाकलेला आहे. प्रत्येक गोलंदाजाकडे एक प्रमुख शस्त्र असतं आणि त्या शस्त्राचा वापर इथे केलाय. या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या चपळतेने चातुर्याने 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या किती आहे तर 29 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजे कमीत कमी 35 प्लस एक फायटिंग स्कोर असू शकतो. आपण या अगोदर देखील याच खेळपट्टीवरती 30 धावांचा बचाव होताना पाहिलेला आहे. टप्पा पडल्यानंतर अंगावरती बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला वळवलाय. 2 खेळाडू तिकडे, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न हो नाही. या प्रयत्नामध्ये ताळमेळ बिघडला. एकाला माघारी यावं लागेल. अंडरस्टँडिंगला फार मोठं महत्व आहे. अंडरस्टँडिंग जर एखाद्या नात्यामधलं बिघडलं ना तर ते नातं शेवटपर्यंत जात नाही. क्रिकेटमध्ये पण तसंच आहे. 2 खेळाडूंमध्ये हे धाव घेण्याचं अंडरस्टँडिंग बिघडलं. दोन्ही खेळाडू अगदी खेळपट्टीच्या मधोमध जाऊन थांबले. एकाला माघारी यावं लागलं. त्यामुळे अंडरस्टँडिंगला फार मोठं महत्व आहे. ताळमेळ ज्याला आपण म्हणतो ना हा जीवनामध्ये तितकाच महत्वाचा असतो. शेवटचा बॉल 30 धावा 5 गडी बाद. फटका तर खेळलाय. खेळाडू आहेत, बॅकअप दिलंय 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच मिळेल. 31 धावा बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत टीम अंबानीने. 32 बनवायच्या आहेत. आता टीम जांभळमुरे या टीमला टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला अटाळी, विपक्ष बोरणे. या मॅचचा नाणेफेकीचा कौल आता होत आहे. टॉस यानंतर होत आहे अटाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये बोरणे संघ खेळणार आहे. आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्स आपण या.
फेरीतील ही शेवटची मॅच असेल. आटाळी विपक्ष बोरणे आणि त्या मॅचचा टॉस आम्ही करत आहोत. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आदरणीय श्रीकांत घोरपडे आणि त्याचबरोबर किरण जाधव या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. एका बाजूला आटाळी तर दुसऱ्या बाजूला बोरणे असा टॉस आहे. कॉल कोण देणार, आटाळी की बोरणे? आटाळी टीमचे कॅप्टन कॉल करतील विनायक आटाळे. कॉइन स्पिन किरणदादा जाधव यांच्या शुभ हस्ते छापा असा कॉल केलेला आहे आणि अर्थातच काटा आलाय. टॉस जिंकलाय बोरणे टीमने. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग. गत वर्षी चॅम्पियन ट्रॉफी तुमच्या नावावरती नोंदवली होती. या वर्षी तुमचा निर्णय काय असेल आणि मानस काय असेल? मानस तर ट्रॉफी घेऊन जायचाच आहे. शेवटी गेम आहे, बघूया. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? आटाळी टीम पण खूप छान आहे आणि त्यांना आम्ही कमीत कमी 40मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल दोन शब्द काय सांगाल? आयोजन खूप छान आहे. विनायक, गत वर्षीचा चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ बोरणे संघ आहे आणि त्यांच्या समोर तुम्हाला खेळायचं आहे. फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत मजल मारू शकता? नक्कीच 50+ मारायचा प्रयत्न असेल. या वर्षी नवीन सुरुवात आहे टीममध्ये, काय फेरबदल? टीममध्ये भरपूर सारे यंगस्टर आलेले आहेत. नवीन खेळाडूंना तुम्ही संधी दिली. गेल्या वर्षाचा सीझन कसा राहिला तुमच्यासाठी? हवा तसा खास नाही राहिला. यावेळी या सीझनला आम्ही नक्कीच ट्राय करू बेटर. आयोजनाबद्दल दोन शब्द. चॅम्पियन ट्रॉफी, 3 सिटीचं ग्राउंड, चमचमत्या ट्रॉफीज आणि पहिलं सीझन, पहिला मान असोसिएशनला. खूप सुंदर आयोजन केलं आहे आणि मॅचेस पण एकदम वेळेमध्ये होत आहेत. त्यामुळं सगळ्या कमिटीचे अभिनंदन. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. टॉसमध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे अर्थातच बोरणे टीमने. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे आटाळी टीमला. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया, आवाज ऐकूया निलेशजी मर्डेकर सर यांचा. थँक्यू सो मच. चला, मॅच सुरू होत आहे. वेळेची नोंद आपण घेऊया आणि वेळ या ठिकाणी आपण नमूद करूया. 3:03 हा सामना सुरू होत आहे. मॅचची सुरुवात होईल. एका बाजूला 24 बॉल 32चं लक्ष आहे. मॅचला सुरुवात स्ट्रायकर जोडी आली आहे. एका बाजूला बॅटिंगमध्ये यश आणि राजेश. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवरती साहिल जाधव. पहिला बॉल साहिल जाधवने आपली चमक दमक दाखवली. पहिला बॉल डॉट टाकलाय. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण झी क्रिकच्या माध्यमातून पाहत आहोत. टप्पा पडल्यानंतर लाईन मिस करून बसले, डॉट आलाय. साहिल जाधव याच्याकडे वेग चांगला आहे आणि त्याच वेगावरती स्वार झाले, डॉट टाकलाय. बॅटिंग मध्ये यश तयार होतील. हा नो बॉल आहे बीमरचा. सर्व काही सुरळीत चाललं होतं परंतु हा नो बॉल इथे हाताळलेला आहे. साहिलने बॉल पुन्हा टाकावा लागेल. नो +1 धावा मिळतील 2. यानंतर आहे बॉल फ्री हिट. आता साहिल यांना अग्निदिव्यातून जावं लागेल. फलंदाजांना मुभा मोठा फटका खेळण्याची. राजेश तयार. स्ट्रायकर एंडला. पहिल्यांदा स्ट्राईक करतात राजेश बॅटिंग मध्ये. परंतु या बॉलची दिशा पाहावी लागेल. पंचांनी सांगितलं की वाईट बॉल आहे. लेग स्टंप सोडून चाललाय. पायावरती हा फ्री हिटचा बॉल ठेवण्याचा प्रयत्न, त्यामुळे फ्री हिट आता कंटिन्यू आहे. षटक क्रमांक 1 म्हणजे पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये बॅकअप कुठे आहे याची आपण चर्चा करूया. वाईडिश लॉंग ऑफ लाईक खेळाडू तैनात आहेत मोठे फटके रोखण्यासाठी. फटका फसलाय खेळाडू बॉलच्या खाली, परंतु क्षेत्ररक्षकाची तत्परता. त्यांनाही माहिती होतं की हा फ्री हिटचा बॉल आहे, जास्त वेळ आपण हातामध्ये ठेवू शकत नाही, त्याची फेक लगेच केली पाहिजे आणि हा हजर जबाबीपणा त्या ठिकाणी दाखवला. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे सारकळगावचे ग्रामस्थ, क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व आदरणीय श्री तानाजी दादा जाधव साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर सारकळगावचे सुपुत्र आदरणीय श्री विलासदादा जाधव साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. ऑल टू कॉम्बॉक्स.
सत्र क्रमांक 2 मध्ये आपण मॅच पाहत आहोत. एका बाजूला जांभळमोरे, एका बाजूला अंबानी अशी लढत आहे. धावसंख्या 5. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. टॉस जिंकला होता टीम जांभळमोरे या टीमने. निर्णय घेतला होता की आम्ही गोलंदाजी करत आहोत. गोलंदाजी करताना 31 खर्च केल्या. 32चं टार्गेट घेतलंय. बॉलर तयार. साहिल जाधव पायावरती ठेवलेला बॉल. निश्चित जास्तीची मुभा फलंदाजांना दिली नाही स्ट्रोक खेळण्याची. वेगाने टाकलेला बॉल आणि हाच वेग कुठेतरी साहिलचा प्रभावित करतोय फलंदाजांना. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण या बॉलची क्रिया पाहूया. ज्या प्रकारचा बॉल हाताळला, अगदी खोलवर टप्प्याचा हा बॉल तो म्हणजे यॉर्कर पद्धतीचा टाकलेला बॉल. बॉलर तयार. बॅटिंगमध्ये राजेश. पायांचा वापर केला. फटका फसला आहे परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जाऊन पोहोचू शकणार नाहीत. बॉलला बॅकअप दिलं. एका सिंगल धाब्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी हंगामातली पहिली क्रिकेट स्पर्धा. 360 अंशाचं मैदान, आकर्षक ट्रॉफीज. 28 संघ सहभागी होत आहेत त्या स्पर्धेमध्ये. प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, अशा प्रकारचं आपण या स्पर्धेचं वर्णन करूया. नामांकित पंच, झी क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. बॅटिंगमध्ये यश. इथे पहा पूर्णपणे बीट केले फलंदाज यशांना. यशांनी शेवटच्यानी प्रयत्न केला की बॅटचा चेहरा बॉलला दाखवण्याचा, परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव कोणतीही मिळणार नाही. साहिल जाधवचा हा दमदार मारा पहा. टप्पा पडल्यानंतर बॅटवरती येणारा बॉल अंगाला जाऊन भेदला. कोणतीही धाव घेण्याची मुभा ही फलंदाजांना मिळू शकली नाही. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. 32चं प्रत्युत्तर देताना धावसंख्या धावफलकावरती 6 बनवायच्या आहेत. 18 बॉलमध्ये धावा 26. चला कौतुक आपण करूया साहिल जाधवचं, कारण 3.5 मिनिटांमध्ये त्यांनी हे षटक संपवलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही चांगलं काम कराल त्यावेळेस तुमचं कौतुक निश्चित होणार आहे, परंतु जर तुम्ही वेळ घेतला तर तुम्हाला पॅनलाइज हे केलं जाणार आहे. त्याच्यामुळे सर्व संघांनी याची नोंद घ्यावी. आता ओव्हर नंबर 2 साठी अंबानी गावचे ऑलराऊंडर खेळाडू कुलदीप शेडगे गोलंदाजी मार्कवरती येतात. बॅटिंगमध्ये कुलदीप यांना मोठा खेळ करता आला नाही, परंतु आज गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. जे काही नावलौकिकता आहे त्याप्रमाणे खेळ करावा लागेल. स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसले यश आणि राजेश ही जोडी आहे. या जोडीने आतापर्यंत स्वतःवर संयम ठेवलेला आहे आणि संयमाने बॅटिंग आतापर्यंत या जोडीने केलेली आहे. जीवनात कधी कधी संयम देखील तितकाच महत्त्वाचा असतो. चांगला बॉल. कुलदीप शेडगे यांचा वेगवान बॉल डॉट आलाय. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. राजेश सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय. एक पाय पुढे काढला, एक पाय रोवला, परंतु बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाही. संपर्क नाही. डॉट. कुलदीप शेडगे यांनी दमदार सुरुवात केली आहे. बॅटिंगमध्ये राजेश. फटका खेळलाय हवेत. खेळाडू बॉलच्या खाली येऊ शकतील का? आले, परंतु झेल निसटला. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. एक गाव आकाराचं जे क्रिकेट आहे ना, ज्या क्रिकेटबद्दल आपण चर्चा करतो आज, एक गाव आकाराचं क्रिकेट मोठ्या उंचीवरती चाललेलं आहे. एक गाव आकाराच्या क्रिकेटला चांगलं ग्लॅमर प्राप्त झालेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपण एक गाव आकाराच्या क्रिकेट स्पर्धा पाहतो आणि गावागावातून बरेचसे खेळाडू आता तयार होऊ लागलेले आहेत. बॉलर तयार. बॅकफुटवरती गेले. पंच केलाय. खेळाडू आहेत. थोडीशी गडबड झाली, थोडेसे फंबल झाले. क्रिकेटमध्ये गलपानपणाला थारा नसतो. एका धावेचं रूपांतर फलंदाजांनी दुहेरीमध्ये केलं, परंतु एखादा संघ जिंकतो केव्हा? ज्यावेळेस क्रिकेटमध्ये तुमची बॅटिंग चांगली होते, तुमची बॉलिंग चांगली होते, तुमची फिल्डिंग चांगली होते. हे जे काही 3 डिपार्टमेंट आहेत याच्यामध्ये तुम्हाला चांगलं काम करावं लागतं. गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागते, फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागते, क्षेत्ररक्षकांना चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागतं. त्यामुळे क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ आहे. एका दुसऱ्याच्या खेळावरती संघाला जिंकता येत नाही. सर्वांना सांघिक खेळ चांगला करावा लागतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. थोडीशी गडबड झाली. पाठीमागून बॅकअप आलंय. या बॉलच्या पाठीमागे आणखीन काही धावा टीम जांभळमोरे या टीमला मिळतील. धावसंख्या आहे 11 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलमध्ये अवघ्या कुलदीप शेडगे यांनी 5 धावा खर्च केल्या, परंतु अंबानी टीमला अद्यापही विकेट मिळाली नाहीये आणि जांभळमोरे गावची स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत डीपला. बॉलवरती येतात. एकच सिंगल धाव याही बॉलच्या पाठीमागे मिळते. असं म्हणतात एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात आणि तोच प्रयत्न जांभळमोरे गावची जोडी मैदानाच्या आतमध्ये करते.
परंतु धावसंख्येचा पाठलाग करताना एका दुसरे मोठे फटके खेळावे लागतील. कट केलाय बॉलला, गॅप शोधलाय, कलात्मक फटका निघालाय सीमारेषेच्या दिशेने. सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल होईल फरार. रन्स मिळतील 4. 5 टप्पा पडल्यानंतर बॉलला कट केलं, बॅकफूट वरती जात असताना फटका खेळलाय, बॉलने गॅप शोधलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे या डावातला पहिला चौकार फार वेळानंतर आला, म्हणजे अगदी 12व्या बॉलवरती मोठा स्ट्रोक आला जांभळ मोरे या टीमसाठी. 16 झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. आता 12 बॉल 16ची गरज आहे, म्हणजे अर्धा टप्पा पूर्ण झालेला आहे, अर्धा टप्पा बाकी आहे. त्यामुळे इथून पुढे आता प्रयत्नांची उंची ही दोन्ही संघांना आता हळूहळू वाढवावी लागेल. चला घाई करूया. चला अंबारी टीमचं आपण कौतुक करूया. दोन्ही षटकं अंबारी टीमने अगदी फार कमी वेळामध्ये हाताळलेली आहेत. आता 12 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 16. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता, यारो हौसलों सी उडान होती है. आणि हे हौसले या मॅच मध्ये मजबूत ठेवावे लागतील. म्हणजे हिम्मत, डेअरिंग या गोष्टींना फार मोठं महत्व आहे. थोड्या वेळासाठी खेळ निश्चित थांबलेला आहे. खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये पाणी मागवलेलं आहे. 16 वरती 0 बॅटिंग करताना राजेश, 11 वरती आणि यश 3 वरती बॅटिंग करत आहेत जांभळ मोरे या टीमसाठी. चला यानंतर तयार राहा. आटाळी आणि त्यांच्या विरुद्ध बोरणे यानंतरची मॅच आपली आहे. पहिल्या फेरीतला यानंतरचा शेवटचा सामना असेल. त्यानंतर बाकीचे सगळं द्वितीय फेरी आणि क्वार्टर फायनल आणि सेमी फायनल अशा प्रकारच्या लढती समोर येतील. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होत आहे. अंबारी टीम कडून आता ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्कवरती यश शेडगे यांना बोलवलेलं आहे. यश शेडगे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. बॅटिंगमध्ये मैदानाच्या आतमध्ये आले होते आणि स्ट्रायकर जोडीमध्ये येताना यश शेडगे यांनी चांगली बॅटिंग केली होती. 1 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता. 8 बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॅकअपला पाठीमागे 2 आहेत. 1 सिंगल धाव, 1च प्राप्त होईल. समाधान मानावं लागेल. दुसरीचा प्रयत्न केला नाही, जोखीम घेतली नाही. कधी कधी जोखीम देखील महागडी पडते, परंतु काही गोष्टींमध्ये तुम्हाला जोखीमही घ्यावी लागते. परंतु इथून पुढे आता येणारे बॉल 11, धाबा बनवायचे आहेत 15. कमी धावसंख्येचेही सामने रंगतात आणि हाही सामना आता रंगलेला आहे. दोन्ही संघ लढतायत, झुंजतायत. शरीरापासून बॉल दूर ठेवला. अंपायर कॉल वाईड आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाजी करत असताना आता इथून पुढे 11 बॉल 14ची गरज आहे. एका बाजूला राजेश, एका बाजूला यश. ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये. क्षमता आहे या जोडीकडे. आतापर्यंत संयमाचा खेळ केलाय. 1 चौकार आलेला आहे राजेश यांच्या बॅटमधून, तो कलात्मक होता. फटका फसलाय. बॉल हवेत उभा राहिला. एसटी रक्षक बॉलच्या खाली, परंतु झेल निसटलेला आहे. आता 10 बॉल 13ची गरज आहे. मॅच हळूहळू आता दोन्ही संघांनी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून हे सांगणं कठीण आहे की कोणत्या संघाचं पारडं जड आहे, कारण काही सामने शेवटच्या बॉलवरती फिरलेले आहेत. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल, वेळेची अचूकता नव्हती. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. नॉन स्ट्रायकर एंडला फेक. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला माघारी यावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन. पहिली विकेट. टप्पा पडल्यानंतर पहा अंगाला भेदणारा बॉल आणि त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न. कॉल दिला, त्यानंतर कॉल नाकारला गेला. दोन्ही फलंदाज एकाच एंडला जाऊन पोहोचले. एकाला माघारी यावं लागतंय. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती, आपण घाई करा.
आता 8 बॉल मारायची गरज आहे. प्रति ओव्हर बद्दल आपण आतापर्यंत चर्चा केली. 2.4 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो. आता 8 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे जी सरासरी आहे तिच्या आपण नंतर चर्चा करूया. क्रीजच्या खोलीचा वापर केलाय. खेळाडू बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून. बॉल देईल दस्तक. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. आणि या बॉल वरती पहा, हा मोठा फटका आलाय. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. समीकरण बिघडवणारा फटका, सीमा पार षटकार आलाय. या बॉल वरती आता 7 बॉल 6 ची गरज आहे. एखाद्या मोठ्या फटक्याने परिस्थिती बदलून गेली आहे. खोलवर टप्प्याचा वेगाने टाकलेला हा शेवटचा बॉल डॉट आलाय. आता इथून पुढे 6 बॉल 6 धावांची गरज आहे. 6 बॉल 6 ची गरज आहे. असाच एक सामना रंगला होता साऊथ आफ्रिका विरुद्ध भारत. या सामन्यामध्ये अनिल कुंबळे यांची अशी काही गोलंदाजी झाली की भारतीय टीमने सामना कंट्रोल केला आणि साऊथ आफ्रिका टीमला शेवटच्या 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज होती. चला घाई करा दोन्ही संघ. आपण जास्तीची टीम मीटिंग घेऊ नका कारण आपल्याकडे बरेचसे सामने पेंडिंग आहेत. त्यासाठी आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते की आपण घाई करा. दोन्ही संघांना विनंती करूया. टीम मीटिंग बोलवलेली आहे. निश्चित निर्णय होईल. विश्वास कुणावरती आता ठेवला जाईल. आणि आता यानंतर आता अंबानी टीम पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणासाठी तयार होत आहे. आपण त्या मॅच बद्दल चर्चा करत होतो साऊथ आफ्रिका विरुद्ध इंडिया. आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी टीम मीटिंग बोलवली परंतु अपयशाची घंटा आपल्या गळ्यामध्ये कोण बांधणार समोर आले होते. भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सर. आणि त्यांनी हे षटक आपल्या नावी घेतलं. पहिल्या 5 बॉलमध्ये धावा त्यांनी खर्च केल्या होत्या 2 परंतु शेवटचा बॉल बाकी होता आणि विकेट किपरला सांगितलं की तुला जेवढ्या लांब थांबता येईल तेवढ्या तू लांब थांब. असं नको व्हायला की बॅटची एज लागून बॉल चौकार जाईल. आणि शेवटच्या बॉलवरती तेच झालं. बॅटची एज लागली आणि विकेट किपरने बॉल थांबवला आणि सचिन तेंडुलकर सरांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे भारतीय टीमने सामना जिंकला होता. परंतु इथे अंबानी टीमलाही कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल. एक सिंगल धाव. रनआउटची संधी आहे का? पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज रनआउट. दोन्ही संघांसाठी हा सामना. परंतु या बॉलवरती वाईड प्लस विकेट आहे त्यामुळे जांभळमुरे टीमला धाव मिळाली आहे. परंतु हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. परंतु अंबानी टीमला विकेट मिळालेली आहे. हे तितकंच महत्वाचं आहे. आणि विकेट कुणाची होती तर ही विकेट होती बॅटिंग करत असताना ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती आतापर्यंत असे फलंदाज चाललेले आहेत माघारी. जयेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. आता इथून पुढे 6 बॉल 5 ची गरज आहे. उत्कंठावर्धक हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पाठीराखे विजयासाठी व्याकुळ झाले असतील. खेळाडूंची तळमळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संघर्ष दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये करतायत. चला पुढील अटाळी आणि बोरणे आपण मॅचची तयारी करायला घ्या. ज्या टीमची फिल्डिंग आहे त्या टीमला विनंती करूया की आपण लाईनअप सज्ज ठेवा. बॅटिंग ज्या टीमची आहे त्यांना विनंती करूया की आपण स्ट्रायकर जोडी तयार ठेवा. 6 बॉल 5 मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जयेश. आक्रमण केलंय समोरच्या बाजूला. खेळाडू बॉलच्या खाली. लांबी कमी पडलीये. आता 5 बॉल 5 ची गरज. बॉल मिडल चांगला केला होता फक्त लांबी कमी पडली. आक्रमण करण्याचा प्रयत्न म्हणजे मॅच संपवण्याचा प्रयत्न सुरू होता परंतु लांबी कमी पडली. माघारी जावं लागतंय. आल्या पावली जयेशला. चला बॅट्समन पाठवा. हॅलो हॅलो. फलंदाजाला विनंती आहे त्यांनी आपण धावत या. बॅटिंगसाठी आपण वेळ लावू नका. संकेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी नवीन फलंदाज येत आहेत. आज जबाबदारी घ्यावी लागेल. बऱ्याचशा खेळाडूंना या स्पर्धेमध्ये संधी मिळालेली आहे. आज त्या संधीचे सोनं करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये संकेत बॅटिंगसाठी येत आहेत क्रमांक 5 वरती. 5 बॉल 5 ची गरज. फटका हाही फसलाय. कॅच कोण पकडणार? बॉलर की विकेट किपर? परंतु हा झेल निसटलाय. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये होईल का? आणि हो इथे थोडीशी गडबड झाली.
अंबानी टीमला या गोष्टी टाळाव्या लागतील, कारण ही वेळ धाबा वाटण्याची नाहीये तर धावा वाचवण्याची आहे. त्यामुळे प्रत्येक धाव विचारपूर्वक खर्च करावी लागेल. जिथे एक धाव होती, जिथे एकही धाव नव्हती, जर कॅच पकडला असता तर एकही धाव मिळाली नसती जांभळमोरे टीमला, परंतु जांभळमोरे या टीमने 2 धावा दाहून काढल्या. या जर तरच्या गोष्टी आहेत. आपण अनेकदा चर्चा करतो की अरे असं झालं असं तर असं झालं असं. या जर तरच्या गोष्टीने क्रिकेटच्या चर्चेला एक उदाहरण प्राप्त होतं. बरेचशा क्रीडाप्रेमींनी चर्चा केली असेल. आता 4 बॉल 3 ची गरज. बॉलर तयार, गोलंदाजी मार्क वरतून साहिल सोहेल आहेत. सोहेलचा चांगला बॉल. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. दोन्ही संघ काय हार मानायला तयार नाहीयेत. आता 3 बॉल 3 ची गरज आहे. रंगलेला एक रोमांचक सामना. मेहनत तर दोन्ही संघांना आज करावी लागणार आहे. संघर्ष हा पराकोटीचाच करावा लागेल. आज महत्वाकांक्षी व्हावं लागेल. आज अतुलनीय खेळ करावा लागेल. 3 बॉल 3. प्रत्येक खेळाडू हा आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये लढत असतो, झुंजत असतो आणि प्रत्येक जण प्रत्येक खेळाडू हाच प्रयत्न करत असतो की क्रीडा क्षेत्रामध्ये आमच्या गावाचं नाव हे मोठ्या उंचीवरती कशा प्रकारे जाईल. त्यासाठी प्रत्येक खेळाडू हा धडपडत असतो. आता धावसंख्या 29 वरती 3 बॉल 3 ची गरज. अंबानी विरुद्ध जांभळमोरे. संकेत तयार. बॉलर सोहेल. फटका तर खेळलाय. बॅकअपला खेळाडू लांबून येतील आणि सीमारेषेलगत धावा वाचवलेल्या आहेत. परंतु ही 3री धाव जर पूर्ण झाली तर निश्चित विजयाचा शिक्का मोहर्तब अखेरकार जांभळमोरे या टीमने केला. परंतु अंबानी टीम आपणही चांगल्या प्रकारचा संघर्ष केला. आपल्याही संघर्षाला सलाम आहे. आपण शेवटपर्यंत मॅच लढवत नेलीत. कमी धावसंख्येचा सामना चांगल्या प्रकारे रंगला. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला.